मैं त्रिशा यशोदा रमेश नंदा सोमया स्टोरीटेलिंग सोसाइटी एवं केजे सोमया स्कूल ऑफ लैंग्वेजेस एंड लिटरेचर से आप सभी का हार्दिक अभिनंदन और स्वागत करती हूँ। हमारे आज के अतिथि माननीय प्रतिभा सराफ डॉक्टर वीणा सानेकर मैडम, स्नेहल फोर्से मैडम और सभी का हार्दिक स्वागत करती हूँ। आज का ये अवसर सिर्फ एक कार्यक्रम नहीं है, बल्कि कहानियां, शब्दों और संवेदनाओं का एक उत्सव। कार्य से पहले सरस्वती वंदना करके, दीप प्रज्वलन करके अग्नि की साक्षी में कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं। मैं प्रतिभा सराफ मैडम, वीणा मैडम और स्नेहल मैडम से विनती करूंगी कि आप आकर दीप प्रज्वलन करें। Storytelling Society, please come. Present. यह मंच उन सभी के लिए है जो कहानी लिखते हैं, जो कहानियों को सुनते हैं और कहानियों को जीते हैं, क्योंकि कहानियों को जीना वही सबसे महत्वपूर्ण है। हमारा उद्देश्य ये है कि भाषा, संस्कृति और कथन कला के संगम को हर युवा तक पहुंचाना और उनकी रचनाओं को एक पहचान देना। कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए मैं पुनः हमारे आज के अतिथि प्रसिद्ध लेखिका श्रीमती प्रतिभा सराफ जी का हार्दिक स्वागत करती हूँ और सभी की ओर से उनका धन्यवाद भी करती हूँ। प्रतिभा जी की बात करें तो आता मी मराठीमध्ये बोलणार आहे। माननीय प्रतिभा सराफ, आपण मुंबईतील कॉलेजमध्ये भौतिक शास्त्राची व्याख्याती नोकरी करून निवृत्ती केली। आपण कविता, गझल, कथा, ललित गद्य, व्यक्तिचित्रण, कादंबरी अशी विविध विषयांवरची 13 प्रकाशित पुस्तकांमधून आपण साहित्य विश्वावर छाप सोडली आहे। आपण लिहिलेल्या नाटक, एकांकी, बालनाट्याचा वाचन आणि सादरीकरण झाले आहे। आपणास साहित्य क्षेत्रात एकंदरीत 100च्या वर पुरस्कार प्राप्त झाले आहेत। मॅजेस्टिकच्या दलित या मासिकामध्ये दृष्टिक्षेप हे पुस्तक परीक्षणाचे सदर आणि प्रहार या वृत्तपत्रात प्रतिभारंग हे सदर आपण चालू केले आहे। मुंबई विद्यापीठातील BA च्या अभ्यासक्रमात आपल्या कवितेचा समावेशही झाला आहे। आपण मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेत कार्यवाह आहात आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे। तुमची ओळख सांगायला मी तुमच्याच कवितेच्या 2 ओळींचा आधार घेत मला म्हणावंसं वाटतं, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते। आपकी लेखनी में जीवन की गहराइयों को छू लेने की शक्ति है। आपकी कहानियां हम जनमानस के अनुभवों को शब्दों का एक ऐसा रूप प्रदान करती है जो दिल में उतर जाती है। आता मी विनंती करते की प्रतिभा सराफ मॅडम तुम्ही मंचवर या आणि मी वीणा सानेकर मॅमलाही विनंती करते की तुम्ही त्यांचा सन्मान करा। ये गिफ्ट एक्चुअली हैंड पेंटेड है और ये गिफ्ट सोमया नरेशवाड़ी स्टूडेंट्स ने बनाई है जो कि हैंड पेंटेड है। अब मैं
देव शाह. पुन्हा एकदा सगळ्यांचा सोमया स्टोरी टेलिंग सोसायटीच्या या पहिल्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मॅडम, तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या परिचयात कृष्णाने म्हटलं तसं तुम्ही मूळ फिजिक्सच्या प्रोफेसर. तर पहिलाच प्रश्न त्या विषयाकडे वळतो की फिजिक्स शिकवल्यामुळे तुमच्या स्टोरीजमध्ये मानवी पात्र जे आहेत त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्याच्यावर फिजिक्सचा काही प्रभाव असतो का, आणि जर असेल तर त्याचं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल? सर्वांना प्रतिभा सराफचा नमस्कार. आज मला खूप आनंद झालेला आहे की सोमया विद्यापीठात मला इथे बोलवलं गेलं आहे. लँग्वेज आणि लिटरेचर असोसिएशन तर्फे आणि स्टोरी टेलिंग असोसिएशन तर्फे, आणि आज सर्व विद्यार्थी तुम्ही लिटरेचरचे आणि लँग्वेजचे विद्यार्थी आहात, त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय की अशा विद्यार्थ्यांसमोर मी आज पहिल्यांदा बोलत आहे. जरी फिजिक्स हा विषय शिकवत असते तरी मला असं वाटतं की कोणी फिजिक्स शिकवू दे, कोणी केमिस्ट्री शिकवू दे, कोणी लँग्वेज शिकवू दे, कोणी शाळेची पायरी न चढू दे, तरी तो व्यक्ती हा खूप चांगल्या प्रकारे आपल्या कथा कादंबऱ्यातून व्यक्त होऊ शकतो. मला पहिलंच उदाहरण कोट करायला आवडेल की बहिणाबाई चौधरी, ज्यांना आपण सगळेजण ओळखतो, त्यांच्या कविता आपण शाळेपासून महाविद्यालयापर्यंत शिकत आलेलो आहोत. या कधीही कुठच्याही शाळेची पायरी चढलेल्या नाहीये आणि आज त्यांचं नाव विद्यापीठाला दिलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण कोणता विषय शिकवतो याने फरक नाही पडत. पण त्याचं आणखी मी उत्तर देईन की माझ्या काही कथांमध्ये माझ्या विद्यार्थीचं चित्रण मी केलेलं आहे. म्हणजे कॅरेक्टर म्हणून माझे विद्यार्थी तिथे आलेले आहेत. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे आम्ही फिजिक्स शिकवल्यामुळे, जसं आपण वर्गामध्ये जातो लँग्वेज टीचर आणि जे 100, 150, 200 मुलं समोर असतात, तर त्यांना शिकवताना 1 to 1 कम्युनिकेशन त्यांचं होत नाही, बरोबर ना? पण फिजिक्स मध्ये असं होतं की आम्ही प्रॅक्टिकल घेतो आणि प्रॅक्टिकलच्या मध्ये आमचं मुलांची 1 to 1 कम्युनिकेशन होतं. त्यामुळे आपल्याला काही कॅरेक्टर दिसून येतात की काही मुलं खूप उत्साही असतात, काही मुलं कॉपी करतात, काही मुलं लबाड असतात, काही मुलं खूप इमोशनल असतात, काही मुलं घरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला येऊन सांगतात. तर ही जी कॅरेक्टर आहे तर ती जी जेव्हा आपल्याला सहज हाती मिळतात, हाती सापडतात, तेव्हा त्यांच्यावर आपल्याकडून लिहिलं जातं. त्यामुळे फिजिक्स शिकवल्यामुळे कथांमध्ये काही फरक पडत असेल किंवा त्याचा काही फायदा तोटा होत असेल असं मला वाटत नाही. बरोबर, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. माणसाला व्यक्त व्हायला शिक्षणाची गरज असते. तर तुम्ही ज्या गोष्टी लिहिता तुमच्या कथांमध्ये, जर तुम्ही एखादी गोष्ट लिहायला सुरुवात करता, लिहायला घेता, तेव्हा तुम्ही ठरवलेलं असतं की आपण गोष्ट अशा प्रकारे या विषयावर लिहायची, किंवा एखादं पात्र ठरलेलं असतं की आपण एका अशा पात्रावर गोष्ट घडवायची, किंवा लिहिण्याची सुरुवात केल्यावर जिथे तुमचे विचार तुम्हाला नेतील अशा प्रकारे एका रॅन्डम प्रोसेसवर तुम्ही गोष्ट लिहिता. म्हणजे नेमकं तुमच्या गोष्टींमध्ये त्याची रचना कशा प्रकारे घडते, तुमच्या गोष्टींची तुम्ही कशा प्रकारे त्या लिहिता? जसं कवितेच्या बाबतीत आपण म्हणतो की आपल्याला कविता आपोआप येते आपल्याजवळ आणि आपण फक्त ती कागदावर उतरवतो, असं कवितेच्या बाबतीत सगळेच कवी म्हणतात. मलाही तोच अनुभव आहे. पण कथेच्या बाबतीत सुद्धा खूपदा असं होतं. म्हणजे अचानक एखाद्या ठिकाणी आपण जातो आणि कार्यक्रमासाठी आपण तिथे गेलेलो असतो आणि आपल्याला एक रात्र कोणाबरोबर तरी रूम शेअर करायची असते. अशा वेळेस ती एखादी व्यक्ती असते, ती खूप भडभडून बोलते तिच्या पूर्व आयुष्याबद्दल, तिच्या जगण्याबद्दल, तिच्या सगळ्या तिच्या झालेल्या वृत्तीबद्दल, तिच्या साहित्याबद्दल. हार्डली आपण तिथे त्या रूम मध्ये गेल्यावर 10 ते 12, 12:30 काहीतरी ती 2-2.5 तास फक्त बोलते आणि आपल्याला एक संपूर्ण कथा अशी मिळून जाते.
आपल्याला फार कथा शोधावी लागत नाही. आपल्या नातेवाईकांचे जे अनुभव असतात, आपल्या ओळखीपाळखीचे जे अनुभव असतात, तर यातून आपल्याला कथा सहज मिळतात. किंवा कधी कधी आपण जेव्हा पुस्तकं वाचतो, एखादा लेख असेल किंवा एखादी कादंबरी असेल, त्याच्यातून सुद्धा आपल्याला एखादी कथा मिळते. म्हणजे अलीकडच्या काळात तर मी असं म्हणेन की आपण युट्यूबवर अनेक लोकांना बोलताना बघतो. एखादा डॉक्टर असतो, त्या मेडिकल बद्दल काहीतरी सांगतो. एखादा चित्रकार असतो, तो कशी चित्रकारिता करायची हे सांगतो. किंवा आणखी वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं असतात, ब्युटी टिप्स देत असतात, मेकअप बद्दल सांगत असतात. तर इथूनही आपल्याला हे सगळे कॅरेक्टर मिळतात आणि असे कॅरेक्टर्स आपोआप माझ्या कथांमध्ये आलेले आहेत. तुम्ही उल्लेख केला तसं इंटरनेटवर गोष्टी बघून, कधी तिथे काही लोकांना बोलताना बघून तुम्हाला कथा सुचतात. तर अधिवास ही जी तुमची कथा आहे, त्यात तुम्ही ड्रॉसेरा नावाच्या एका झाडाच्या वैशिष्ट्यावर आधारून तुम्ही कथा लिहिली आहे. तर त्या कथेचं उगम पण अशा प्रकारे झालेलं असावं का? किंवा ही म्हणजे विज्ञान किंवा निसर्गाच्या म्हणजे निसर्गाशी जोडून कथा लिहिणं हे कशा प्रकारे घडतं? कारण ड्रॉसेरा सारखा एखादं हे असावं, झाड असावं या विश्वात, आणि ते भारतात कसं आलं, ते कसं सुचतं, म्हणजे ते कसं तुम्हाला जमतं? त्यामागे पण तुमच्यातला वैज्ञानिक जागा होतं का त्याच्या काही लिहिताना पण? सगळे लँग्वेजची मुलं आहेत समोर, त्याच्यामुळे थोडंसं इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करते. The thing is that most of the science stories are mostly based on technical background, physics or chemistry background. There are hardly any science stories based on biological background. Very rarely you see biological background stories because it is very easy to write story based on technology, right? So my basic intention was there that if I have to write a science story, though I have got physics background, I wanted to write story especially on biological background. Then I studied a lot how I will develop a story based on biology. It was very difficult to write a science story based on biology. I studied a lot, from Google, then whatever knowledge I had and all that. So Drosera is a plant, okay? What it does, anybody knows what Drosera does? What Drosera does, anybody knows? They eat insects. Generally plants don't do that. Correct. Yeah, Drosera is a different plant. So I thought, let me develop this concept. And then I wrote a story about that Drosera. That Drosera is not from India, okay? It is from some other country, and somebody visit that country, and that lady likes that Drosera. Very attractive Drosera. I have seen the plant. It has got very attractive looks. So she thinks that it is very attractive, and she brings home. And she planted that plant in her backyard. And suddenly that Drosera, it grows very fast. Yeah, it grows very fast. And then that Drosera start eating not only insects, bigger animals also, like cats and dogs. I showed in that story, and nobody comes to know that plant is eating. They are thinking where this dog is gone, where this cat is gone, like that they are thinking, family. But they are not, they just cannot think that Drosera is eating that. And one fine day, that family, small child, goes near Drosera, and the Drosera eats that child. That is a story. And they do not come to know that they do police case, and many scientists comes, then they put camera
chimeras and all in that backyard, and they come to know that Drosera has eaten that child. So I didn't wanted to show that Drosera is from India. So I wanted to show Drosera is from some other place, and then it planted in here in India. So that was the main thing. I studied things, and then I wrote this particular story. That is good to know, ma'am. Now, since we have been speaking English, and even I will ask one question in English, because we have to keep this a little multilingual, as Somaya Storytelling Society focuses on many languages, being into more than one language. Ma'am, in modern times, in the 21st century, internet is bringing the world closer and closer every day. And especially the people of the younger generation today are consuming a lot of content on internet every day, sometimes relevant to them, sometimes irrelevant to them. So how do you think can an author keep the new generation on their toes with respect to reading books and stories? And what perspective do you think an author should have in the modern times to make the stories relevant for the younger generation? नवीन जनरेशन जेव्हा लिहायला लागले आहे आता मोठ्या प्रमाणात, म्हणजे जोपर्यंत इंटरनेट नव्हतं तेव्हा तितक्या मोठ्या प्रमाणात कथा, कविता, लेख असं सगळं लिहिलं जात नव्हतं. आता जो तो लेखक आणि कवी झालेला आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु नवीन जनरेशन कडून काय अपेक्षा आहे हे तुम्हाला विचारलंस तर नवीन जनरेशन साठी खूप सोपं आहे. जसं ड्रॉसेरा लिहिण्यासाठी मला जेव्हा अभ्यास करावा लागला तेव्हा मला इंटरनेटचा खूप उपयोग झाला, की जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये एखादं झाड गेलं तर त्याला तिकडचं वातावरण इतकं उपयोगी ठरू शकतं, वेगळं ठरू शकतं, की त्या पर्टिक्युलर देशात कदाचित ते इतकं मोठ्या प्रमाणात वाढलंही नसतं. त्याप्रमाणे लोकांना आजच्या काळामध्ये वास्तववादी हे खूप आवडतं. म्हणजे हिस्टॉरिकल किंवा आपण ज्याला म्हणतो जॉग्राफिकल जे जुनं आहे, जे आपण पूर्वी आपण पाहत होतो कथा कवितांमधून, त्याच्यापेक्षा लोकांना वास्तववादी खूप आवडतं. जे आजच्या काळात घडतंय ते लोकांना खूप आवडतं. आणि आजच्या काळात काय घडतंय हे आपल्याला इंटरनेटवरून बातम्यांमधून आपल्याला कळतं, की काल काय घडलं, की कशा तऱ्हेचे नवीन नवीन समस्या ज्या आहेत. म्हणजे आता समजा एक जुनी खूप कॉमन समस्या होती की दोघं जण प्रेमात पडले, एक मुलगा एक मुलगी, तर त्यांच्या घरातून त्यांना चक्क लग्नासाठी नकार दिला जायचा आणि मग त्या मुलाचं कोणाशी तरी लग्न व्हायचं आणि त्या मुलीचं कोणाशी तरी लग्न व्हायचं. हा खूप कॉमन प्रॉब्लेम होता आणि जो सगळ्या कथा, कादंबऱ्या, लेख, जुने सिनेमे तुम्ही पाहिल्यात तर त्याच्यातून त्यांनी हाताळलेला आहे. पण आज तुम्ही जर दाखवलं की एका मुलाचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याची आई नकार देते किंवा त्याचे वडील नकार देत आहेत, तर हे तुम्ही विश्वासच ठेवणार नाही या गोष्टींवर. तर मग आजच्या काळामध्ये काय घडतंय तर काहीतरी वेगळ्या समस्या आहेत. लिव्हिंगच्या समस्या आहेत किंवा आणखी कितीतरी वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत, की 10-15 वर्ष ते लोक प्रेमात असतात, त्यांचं व्यवस्थित लग्न होतं आणि लग्नानंतर 3 दिवसामध्ये ते लग्न तुटतं. म्हणजे जी दोघं जण एकमेकांना 10 वर्ष ओळखतायत आणि ते एका दिवसामध्ये त्यांचं 2 दिवसामध्ये लग्न तुटतं. तर या वेगळ्या समस्या आहेत. आता उदाहरणार्थ एक आपण अलीकडेच एक बातमी पाहिली की एका मुलीचं तिच्या आईवडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं. ती त्या मुलाबरोबर तिने लग्न केलं. ते हनीमूनला एका थंड हवेच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी तिने तिच्या बॉयफ्रेंडला बोलवलं होतं आणि त्या बॉयफ्रेंडनी आणि त्या मुलींनी मिळून तिच्या झालेल्या नवऱ्याला मारून टाकलं. आता हे आपण जेव्हा पेपरमधून वाचतो आजची बातमी, जर तुम्ही त्याच्यावरची कथा लिहिली तर लोक नक्कीच अप्रिशिएट करणार ना, कारण लोकांना ती बॅकग्राऊंड माहिती आहे. आता कथेमध्ये कसं असतं ना की कथा एवढीच असते,
तुम्ही त्याला किती इलॅबोरेट करता, म्हणजे त्याची छोटी कथा करता की मिडल साईज कथा करता की मोठी कथा करता, दीर्घ कथा करता की तुम्ही कादंबरी करता, हे तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एक कथा बीज हाती सापडलं की तुम्ही त्याला कितीही मोठ्या प्रमाणात इलॅबोरेट करू शकता. आणि जेव्हा आजकाल झालेली जी घटना असते त्याच्यावरची जी कथा असते त्या कथेला इतकं महत्व असतं की त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की नवीन जनरेशननी की नवीन समस्यांवर, नवीन आलेल्या बातम्या वाचून किंवा ते ज्या प्रकारचे प्रॉब्लेम फेस करतात, आता मला या एज मध्ये माहित नाही की तरुण मुलांना काय समस्या आहे, त्यांच्या समस्या त्यांना माहिती आहे, तर त्या समस्यांवर जर त्यांनी लिहिलं तर मला असं वाटतं की त्याचं स्वागत त्यांचे इतर मित्रमैत्रिणी पण नक्कीच करतात. अगदी खरंय. पण तुम्ही कथेच्या लांबीवर बोललात की एखादं कथा बीज मिळालं की त्याची कादंबरी करायची की लघुकथा करायची की कथा करायची, हे लेखकावर आधारित असतं. तर तुमच्या मते एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या कथेमध्ये सगळ्यात महत्वाचे घटक काय असतात? ते कथानक असतं किंवा त्यात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स असतात किंवा त्यातली पात्र असतात किंवा त्यातले संवेदना असते? एखाद्या कथेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक काय? याचं उत्तर मी जरा हिंदीत देते कि कथा हम जब लिखना चालू करते हैं तो नॉट ओनली मी, एनी राइटर, तो हम ये नहीं सोचते कि ये स्टोरी में क्या टर्न आएगा, क्या ट्विस्ट आएगा, ये नहीं सोचते. हम लिखना चालू कर देते हैं और जब वो जैसे जैसे आगे जाती है कथा तो हमको नए नए कैरेक्टर बीच बीच में मिल जाते हैं, कुछ नए हम लोग सोच के जो कथा चालू करते हैं वैसा वो शायद एंड नहीं हो पाता है, तो उसमें ट्विस्ट आ जाते हैं. कथा हम किसी कैरेक्टर को सोच के लिखते हैं ऐसा नहीं बोल सकते, या किसी ये मतलब एक हम लोग बोलते हैं कि इस तरह से कथा आगे जाएगी, ये हम पहले डिसाइड नहीं कर सकते. हाँ, लेकिन जैसे हम हिस्टोरिकल स्टोरी लिख रहे हैं तो फिर हमें सोचना पड़ता है कि इसका स्टार्टिंग क्या होगा, इसमें क्या कंटेंट होगा, इसका एंड कैसे होगा. बट जनरल स्टोरी जो होती है, जैसे पैराग्राफिक स्टोरी होती है, तो उसमें टर्न एंड ट्विस्ट ऑटोमेटिकली आ जाते हैं. कुछ सोच के या ऐसे डिसाइड करके हम उसको आगे नहीं लेके जा सकते. मैम, आपको आपकी लिखी हुई पहली कहानी के बारे में कि वो आपने कैसे लिखी और कैसे आपके मन में आया कि मैं कहानी लिखूं, इस बारे में आपको याद है? आप बताना चाहेंगे हमारे श्रोताओं को कि किस तरह आपने कहानी लिखना शुरू किया, कहाँ से आपको ये विचार आया? याची फार मोठी गंमत आहे. मी कदाचित कथा या प्रकाराकडे कधीच आयुष्यात वळले नसते. ह्याची अशी गंमत झाली की मी तुमच्या वयाची म्हणणार नाही, थोडी मोठी होते, साधारण 30 मध्ये होते, आणि त्यावेळेस माझ्या आईच्या घरी मी अशी सहज गेले होते गप्पा मारायला. आणि माझ्या आईच्या घरी तेव्हा नवाकाळ नावाचं एक वर्तमानपत्र यायचं. त्या नवाकाळ वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती की कविता पाठवा, कवितेचा काहीतरी कार्यक्रम होता, कथा स्पर्धा होती. आणि त्या कथा स्पर्धेसाठी मी माझी कविता पाठवली आणि मुलगी लहान होती, सासू सासऱ्यांची परवानगी घ्यावी लागली, तुम्ही जाऊ का, असा असा कार्यक्रम आहे. त्यांनी ही परवानगी दिली आणि मी ती जाऊन माझी कविता तिथे जाऊन वाचली. त्या कवितेची गंमत अशी की त्या स्पर्धेमध्ये सगळे तुमच्यासारखी लहान मुलं होती आणि मीच एक डुब्याचार्य असल्यासारखी, वासनात लगडी काय शहाणी असल्यासारखे होते, आणि शिवाय कॉलेजमध्ये लेक्चरर पण होते. त्यामुळे खूप कॉन्फिडेंटली अशी माझी मी कविता वाचून दाखवली. माझी कविता त्या सगळ्यांपेक्षा ग्रेट होती असं अजिबात म्हणणार नाही मी आजही, परंतु चुकून त्याला पहिलं पारितोषिक मिळून गेला. आणि त्या काळामध्ये शंकर वैद्य म्हणून जे
ज्येष्ठ कवी होते, त्यांच्या हस्ते मला पारितोषिक मिळालं. मी खूप आनंदात उत्साहात घरी आले की आपण पहिल्याच स्पर्धेत भाग घेतला आणि त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. तर खूप चांगली अशी ती कवितेची सुरुवात होती. आणि त्याच्यानंतर आणखी कुठेतरी मला वर्तमानपत्रात बातमी दिसली की कविता स्पर्धा आहे. आता हिंमत आलेली होती ना, म्हटलं चला आपण. तर तिथे अशी त्यांची अट होती की ही कविता तुम्ही पर्सनली आणून द्यायची त्यांच्या ऑफिसमध्ये. त्या काळात सगळं टेक्नॉलॉजी नव्हत्या, व्हॉट्सॲप, ईमेल वगैरे वगैरे नव्हते. पोस्टात पण फार ते लोक हे करत नव्हते, विश्वास करत नव्हते. ते म्हणाले तुम्ही आणून द्या स्वतः पर्सनली. म्हणून मी चेंबूरला राहते. मी माझी कविता घेऊन चालले होते आणि एका एक लिमिटेड बस जी परेडकडे जाते त्या बसमध्ये मी होते. ती बस सायनपर्यंत आली आणि त्या बसमध्ये माझी वर्षा नावाची एक मैत्रीण चढली. तिची माझी पण फार ओळख होती असं नाही, पण तिने त्या स्पर्धेत भाग घेतलेला होता आणि मी त्या स्पर्धेत भाग घेतलेला होता. एवढी छोटीशी आमची ओळख होती. मग आम्ही दोघी जणी शेजारी शेजारी बसलो आणि मग ती म्हणाली की कुठे चालली आहेस? म्हटलं अगं ते परेडला स्पर्धा आहे तिथे मी हे घेऊन चालली आहे. ती म्हणाली अगं त्याची अजून डेट खूप पुढे आहे, अजून महिनाभर तुम्ही देऊ शकते कविता. तर आज मी एका कार्यक्रमाला चालली आहे परेलला. वृत्तपत्र लेखक संघ नावाची एक संस्था आहे, तिथे एक छोटासा छान कार्यक्रम आहे, तर आपण तिकडे जाऊया आणि मग तू आणि मी आपण ठरवून आपण ती कविता द्यायला परेलला नंतर जाऊया पुढे. म्हटलं काहीच हरकत नाही. म्हणून मी त्या मैत्रिणी बरोबर तिथे उतरले त्या स्टॉपवर. आणि त्या वृत्तपत्र लेखक संघाच्या आत गेल्या माझ्या लक्षात आलं की त्यांचे काही सदस्य होते 50 एक. ते सगळे एकमेकांना ओळखणारे होते. मी एक वेगळी व्यक्ती होती, जे ते मला ओळखत नव्हते, मी त्यांना ओळखत नव्हते. आणि काय झालं, मग त्यांनी सहज विचारलं काय करता? मी म्हटलं कॉलेजमध्ये लेक्चरर आहे वगैरे वगैरे. मी कशाला सांगू मी फिजिक्स शिकवते, असं काही सांगितलं नाही. आणि मग तुमचं नाव काय वगैरे असं सहज विचारून ते निघून गेले. आणि अर्धा पाऊण तास झाला ते माझ्याकडे आले आणि मला त्यांनी विचारलं की तुम्ही या स्पर्धेत, आमच्याकडे एक स्पर्धा आहे आज आणि त्याचा तुम्ही परीक्षक व्हाल का? मला कळच ना, काही संबंध नाही माझा त्याच्याशी. तर मी म्हटलं की मला काही कळत नाही तुम्ही काय बोलताय. तर ते म्हणाले की नाही नाही, आता असं झालंय की आम्ही जो परीक्षक बोलला होता तो आलेला नाहीये आणि हे सगळे एकमेकांना ओळखणारे आहेत, त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये गडबड होऊ शकते. तुम्ही एकटेच, आम्हाला कोणाला ओळखत नाही. आणि स्पर्धा खूप सोपी आहे की मला भेटलेला माणूस ज्याने माझं आयुष्य बदललं, असं त्या स्पर्धेचा विषय होता. मी म्हटलं ठीक आहे. आणि मी आता कुठे सांगत बसू मी फिजिक्स शिकवते आणि मला काय फार मराठीचं कळत नाही वगैरे, असं कसं सांगणार ना. तर मग ते म्हणाले की ठीक आहे. आणि मी आपले सारखी घड्याळाकडे बघत होते, कारण माझी मुलगी लहान होती घरी. मी तासाभराची परवानगी घेऊनच घरातून निघालेले होते. आणि मग ती स्पर्धा सुरू झाली. एक 10-15 जण होते, त्यांना एक 3-4 मिनिटाचा वेळ दिलेला होता. सगळ्यांनी आपली मतं मांडली की त्यांचं आयुष्य कसं बदललं. खूप छान विषय होता तो. आणि तो विषय झाल्यावर ते म्हणाले की आता तुम्ही आत्ताच निर्णय द्यायचा इथे आणि या स्पर्धेवर 2 मिनिटं बोलायचे. आता ही गोष्ट माझ्यासाठी खूप कठीण होती, पण तरी सुद्धा मी काय तो निर्णय दिला. उत्तेजनाचा तिसरा दुसरा असं करत करत पहिल्यापर्यंत मी आले आणि काय भाषण केलं, कारण मला पळायचं होतं. परेलवरून मला घरी पोचायचं होतं चेंबूरला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8चं प्रॅक्टिकल पण होतं आणि खूप उशीर झाला सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मी जेव्हा तिथे म्हणजे ते सगळा निकाल सांगितला आणि मी थांबलेच नाही, म्हणजे आपण पळतो ना जोरात तसं मी एकदम सुसाट बाहेर निघाले तिकडनं. तर अगदी त्या वृत्तपत्र लेखक संघाचा जिथे कार्यक्रम व्हायचा त्याच्या गेटवर एक गृहस्थ उभे होते. मला त्यांचं नाव माहित नाही, पण त्यांनी मला सांगितलं की प्रतिभा, तुम्ही आज जे काही बोललात मला खूप आवडलं तुमचं बोलणं, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की हा अख्खा कार्यक्रम मी पाहिला स्वतः. आणि माझ्या लक्षात आलं की या संपूर्ण कार्यक्रमात मी ज्याला उत्तेजनाचा 3रा देणार होतो त्यांनाच तुम्ही 3रा दिला. ज्याला 3रं पारितोषिक देणार होतो, ज्याला पहिलं पारितोषिक देणार होतो, म्हणजे माझ्या मनातला निकाल तुम्ही इथून ऐकवला. आणि तुम्ही एक 7-8 वाक्यच बोललात, पण ते खूप छान बोललात. तर तुम्ही आमच्या दिवाळी अंकासाठी एक कथा लिहून द्याल का?
आता कथेचा माझ्याशी काय संबंध? काही संबंध नाही ना, कथेशी माझा काय संबंध? मी एक काय म्हणतात ना, लहानपणी तुमच्या वया म्हणजे कॉलेजच्या मुलांच्या वयाचे असताना शाळेमध्ये कॉलेजमध्ये काही कविता लिहिलेल्या होत्या, त्यामुळे त्या सादर करत होते जाऊन. आणि ते पण मी सांगितलं की या सगळ्या लहान मुलांमध्ये लेक्चरर असल्यामुळे थोडं कॉन्फिडेंटली बोलल्यामुळे पहिला पारितोषिक काही मिळालं तर असं काही खास म्हणजे कविताही नव्हत्या. पण हे विचारल्यावर मी त्यांना म्हटलं नाही म्हणून, कारण कथा विचारायची मला माहित नाही. मग ते म्हणाले की नाही प्रयत्न तर करून बघा ना, काय हरकत आहे ना, प्रयत्न करून बघा. त्यावेळेस काही मोबाईलचा जमाना नव्हता. मग मी त्यांना सहज विचारलं, सर तुम्ही कोण? तर ते म्हणाले मी राजेंद्र कुलकर्णी, धनंजय दिवाळी अंकाचे संपादक. धनंजय आणि चंद्रकांत दिवाळी अंक हा माझ्या लहानपणापासून आमच्याकडे दिवाळीत घरी यायचा, त्यामुळे मला ते माहिती होतं की खूप प्रतिष्ठित दिवाळी अंक आहे. म्हणजे त्या काळात जेव्हा ते मला भेटले होते त्याच्या आधी मी लहान होते तेव्हापासून आजपर्यंत तो सर्वाधिक खपाचा दिवाळी अंक आहे. आणि तो ते संपादक मला विचारतायत तर त्यांनी काय मला नंबर का काय कार्ड भेट दिलं असेल मला, त्यांनी मला आता आठवत नाही फारसं. तेव्हा मोबाईल पण नव्हते. बरोबर. मी कशी तरी घरी पोहोचले. घरी सगळेजण चिडले होते कारण खूप उशीर झाला होता, जेवणाची वेळ संपली होती. मुलगी रडून रडून झोपली होती माझी वाट, कारण मुलीला पण फार सवय नव्हती माझी बाहेर असण्याची. या सगळ्या गोंधळामध्ये मी खूप खुश होते कारण मला कोणीतरी इतकी मोठी ऑफर दिलेली होती. मग काय करायचं मला प्रश्न पडला. मग मी माझ्या आईला फोन केला आणि आईला विचारलं की आई तुला काही सांगता येत का मला, कारण माझी आई खूप अशी बोलकेवडी आहे आणि खूप काहीतरी सांगत असते सतत शेजाऱ्यांचं बाजाऱ्यांचं नातेवाईकांचं, आणि ती खूप रंगवून सांगायची तिला सवय आहे. तर तिने मला एक कथाबीज दिलं, त्यांच्या शेजारच्या घरात घडलेलं असं काहीतरी कथाबीज तिने मला दिलं आणि त्याला मी इलॅबोरेट केलं छानपैकी आणि ती कथा पाठवून दिली तिकडे. हिंमतच होती म्हणजे ती पाठवायची. परंतु अक्षरशः चौथ्या दिवशी मला त्यांचं पत्र आलं की खूप छान कथा लिहिली आहे, आम्ही धनंजय दिवाळी अंकामध्ये घेत आहोत. आणि गंमत म्हणजे हा प्रसंग जानेवारीचा आहे. एप्रिलमध्ये मानधनाचा चेक आला आणि मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला मानधनाचा चेक, आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कधीतरी तो दिवाळी अंक मध्ये ती कथा छापून आली. वा, म्हणजे कथा कशी लिहायला सुरुवात केली त्याची पण एक चांगली कथा होऊ शकते. तर एक प्रसिद्ध आणि प्रस्थापित कथा लेखिका आणि कवयित्री झाल्यानंतर अशा कार्यक्रमांमध्ये तुम्हाला असा एका वाचकाची भेट झाली का की ज्याने तुमच्या एखाद्या कथेचं अगदीच आगळंवेगळं अर्थ घ्यावा, म्हणजे तुमच्या मनातही कधी आलं नसेल असा अर्थ त्याने तुमच्या कथेचा किंवा कवितेचा काढावं, असं कधी झालंय का? असं कोणी वाचक तुम्हाला भेटलंय का? बहुतेक वाचक असे भेटतात की त्यांना वाटतं ही कथा माझीच आहे. एस्पेशली जेव्हा प्रेम कथा हा माझा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे माझ्या त्या प्रेमकथेमध्ये खूपच प्रेमकथा मी लिहिल्या. त्या प्रेमकथेमधला कॅरेक्टर कधी डॉक्टर असतो, कधी इंजिनियर असतो, कधी शिक्षक असतो, कधी कोणीही असतो. तर प्रत्येक वेळेस मला हा प्रश्न विचारला जातो की ही तुमच्यावरची कथा आहे का? So then I have to answer, no, it is not. It is a story. It is a story. It is not my story. It is a only story. मला शन्ना नवरेंची एक शन्ना नवरे खूप सुप्रसिद्ध लेखक आहेत. एकदा मी त्यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीत मी त्यांना प्रश्न विचारला की सर तुमच्या कथा आहे ना या सगळ्या वास्तववादी आणि खऱ्या वाटतात, तर खऱ्या असतात का त्या कथा? तर त्यांनी मला एक उत्तर दिलं होतं आणि मला ते खूप आवडलं आणि ते मला आयुष्यभर मला ते उत्तर मला ते खूप लोकांना सांगायला आवडतं की ते म्हणाले होते की कथा ही वर्तमानपत्रातली बातमी नसते, त्यामुळे ती खरी आहे का खोटी आहे हे मला नाही सांगता येत. त्याच्यामुळे बहुतेक कथांना एखादी कथा लोकांना आवडते, रुचते, त्याच्याबद्दल ते फोन करतात, भेटल्यावर विचारतात. ह्या अशाच कथांच्या बाबतीत घडतं जेव्हा ती वास्तववादी असते.
मग ती नेसेसरी नाही की माझ्या बाबतीत घडलेली असेल, मग ती कोणाच्याही बाबतीत घडलेली असेल, पण जर ती वास्तववादी त्याला बॅकग्राऊंड असेल तर मात्र ती कथा लोकांना 100% आवडते. वा, खूपच सुंदर. मॅम, तुम्ही म्हणालात की कथा ही वृत्तपत्रातली बातमी नाहीये खरी किंवा खोटी असायला, पण मी असं सांगू इच्छितो की हल्ली वृत्तपत्रातल्या बातम्या पण खऱ्या आहेत की खोट्या अगदी बरोबर ते ओळखणं कठीण आहे. अक्षरशः मी अनेक प्रश्न काढले, पण मला आता असं होत आहे की वेळेत कार्यक्रम संपवण्याच्या ह्याच्यात मी कुठला प्रश्न घ्यावा की कुठला नाही घ्यायचं. पण आपल्या सहज 5 दिवस या कथा संग्रहाला सुप्रसिद्ध साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांनी प्रस्तावने दिली आहे. तर अनाकलिनी या संग्रहाची माजी संमेलनाध्यक्ष भारत सोमाण यांनी पाठराखण केली आहे. त्यातील राजाध्यक्षा यांनी प्रस्तावनेत काही तुमच्याबद्दल लिहिलंय, ते मी वाचून दाखवतो. त्यांनी काय लिहिलंय की आशा चिंतनाचे मनोविश्लेषणाचे कौशल्य असलेल्या कथा वाचकांना निश्चितपणे आवडतील असं मला विश्वास वाटतो. साध्याही विषयात आशय किती मोठा कवीला दिसेल ही केशवसुतांची ओढ सुप्रसिद्ध आहे. या कथातून साधा विषयातील गुंतागुंत समजून देऊन लेखिका सार्वल आशेच्या शोधात निघालेली वाटते. तिने हा शोध असाच चालू ठेवावा यासाठी माझ्या शुभेच्छा. तर विजया राजाध्यक्ष यांनी साधे विषय असा उल्लेख केला आहे. तर ते विषय कोणते, म्हणजे साधा विषय हे यातून नेमकं काय समजू शकाल? साधा विषय म्हणजे आपल्या घरी ज्या आपल्या मदतनीस येतात, सकाळी उठून आपल्या घरी येतात, त्या आपल्यासोबत तासभर असतात, तर त्यांना तुमच्या लक्षात आलं असेल की खूप बोलायची सवय असते. म्हणजे आपलं दुःख तर शेवटी कोणाला सांगाल ना, आणि कधी कधी त्यांना आपल्याकडून पण अपेक्षा असते की काहीतरी मार्गदर्शन मिळावं, किंवा कधी कधी एक पैशाची मदत मिळावी की मुलाचं ऍडमिशन आहे तर मी नाही तितके पैसे भरू शकत, पण मुलाला या कॉलेजमध्ये जायचंय, अशी गोष्ट असू शकते. किंवा तिचा नवरा जो दारू पिणारा असतो तर त्याची दारू सुटण्यासाठी काही संस्था आहेत का हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. किंवा आणखी काही त्यांना समस्या असू शकतात. किंवा कॉलेजचे विद्यार्थी असतात, ते येतात आणि आमच्याशी खूप गप्पा मारतात आणि ते सांगतात की माझी आई आम्हाला सोडून गेली आहे आणि बाबा आणि आम्ही 2 मुलं इथे राहतो, तर आम्हाला जेवणाखाण्याचा प्रश्न येतो. कधी बाहेरून डबा येतो, कधी माझ्या आत्या माझी मावशी काहीतरी खायला आणून देते. आता अशा ज्या गोष्टी आहेत ज्या इतक्या आपल्या जवळ घडत असतात, अगदी जवळ घडत असतात की मुद्दाम आपल्याला ड्रॉसेला किंवा त्याचं स्टडी करायची गरज नाही, किंवा आपल्याला काही अद्भुत रहस्य कथा लिहिण्याची गरज नाही. अगदी आजूबाजूला घडणाऱ्या ज्या कथा असतात त्या कथा जरी आपण इलॅबोरेट केल्या तरी सुद्धा लोकांना त्याचं खूप आवडतात त्या कथा. आणि मला असं वाटतं की मला असं नेहमी वाटतं की माझ्या कथांचं सिनेमा नाही झाला, नाटक नाही झालं तरी चालेल. माझ्या सोबतीचे जे लोक आहेत, माझे जे विद्यार्थी आहेत, माझ्या आसपास वावरणारी जी लोक आहेत, जी अतिसामान्य लोक आहेत माझ्या मदतनीस सारखी, त्या लोकांना माझी कथा कळावी, त्यांच्या हृदयापर्यंत ती पोहोचावी, असं माझा उद्देश असतो. आणि मी त्याच्यामुळे फार त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं आपण की खूप सौंदर्य किंवा आज मीरा कुलकर्णी मॅडम तुमच्या समोर आहेत, तिच्यासारखं मला मराठीचं ज्ञान नाही आहे, किंवा आपली स्वाती समोर आहे, तिच्यासारखंही माझ्याकडे मराठीचं ज्ञान नाही आहे. तर माझ्याकडे मी 10वी नंतर मराठी शिकलेलीच नाही आहे. 10वी पर्यंत जे मराठी होतं ते मराठी होतं. 11वी पर्यंत मी जर्मन घेतलेलं होतं, त्यामुळे मी ते माझा टचच नाही आहे मराठीशी. त्यामुळे मी खूप साध्या भाषेत लिहिते. म्हणजे माझी कोणतीही कविता असो, कथा असो, कादंबरी असो, व्यक्तिचित्रण असो, मी जे काही लिहिलेलं साहित्य आहे ना ते थेट मला असं वाटतं की लहानातल्या लहान जो शाळेमध्ये 1ली 2री शिकलेला जो
आहे आणि जो वाचू शकतो त्याच्यापर्यंत मी पोचते असं मला वाटतं. वा, सुंदर. आपल्या अजून एक गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो, अनोखं नातं ही जी आपली गोष्ट आहे. खरं तर ही गोष्ट मी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्सच्या आसपास जेव्हा प्रेमाच्या गोष्टी, कविता सगळे काही फिरू लागतात तेव्हा वाचली होती. आणि 4 दिवसांपूर्वी मॅडम जेव्हा मॅडमनी ती मला पाठवली की ही माझी कथा आहे, तुला वाचायला आवडेल म्हणून, तेव्हा मला कळलं की ती प्रतिभा मॅडमची गोष्ट आहे. ती मी 4 महिन्या 5 महिन्यांपूर्वी वाचली होती. तर पण त्या गोष्टीत तुम्ही एक अनोखं, अर्थात गोष्टीच्या नावासारखं एक अनोखं नातं दाखवलंय. 2 वृद्धांची मैत्री दाखवली आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की आपलं आजचं सामाजिक जे दृश्य आहे त्या प्रकारचं नातं लोक एक्सेप्ट करतील का? आणि जेव्हा अशा विषयांवर तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला म्हणजे आय वुड पुट इट पॉलिटिकली करेक्ट असण्याची किंवा इनकरेक्ट असण्याची भीती वाटते का? किंवा म्हणजे ही कथा जेव्हा प्रकाशित होणार तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील, त्याच्याने काही घडेल, काही म्हणजे तुमच्यावर बॅकलॅश येईल असं काही कधी भीती वाटते का? किंवा कशा प्रकारे तुम्ही या कथांचं म्हणजे कुठल्या मनस्थितीने तुम्ही ह्या कथा आजच्या समाजासमोर मांडता? अनोखं नातं नावाची जी कथा आहे त्याची मी गंमत सांगते की करोनाचा जो काळ होता, अत्यंत आपल्या आयुष्यातला वाईट असा जो काळ होता, जो आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे, तुम्ही काय मी काय. तर या काळामध्ये ना आमच्या कॉलेजमध्ये एक असा, म्हणजे सगळ्याच कॉलेजमध्ये मला असं वाटतं की विद्यार्थी घरात होते आणि शिक्षक कॉलेजमध्ये जायचे. आणि शिक्षक जाऊन नुसतं बसत नव्हते, तर ते मोबाईलवरून लेक्चर्स घ्यायचे. असा तो विचित्र काळ होता. आणि एका क्लासमध्ये एकच शिक्षक शिकवू शकत होता. त्यामुळे माझं फिजिक्सचं लेक्चर संपल्यानंतर कोणाचं तरी त्याच वर्गावर केमिस्ट्रीचं लेक्चर, त्याच्यानंतर कोणाचं बायोचं लेक्चर, असं असल्यामुळे शिक्षक लोकांना खूप रिकामा वेळ होता. आणि मग रिकाम वेगळ्या वेळात करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता माझ्यासाठी तरी, कारण मला अजिबातच रिकामं राहायला आवडत नाही. तर त्या काळामध्ये मी काय केलं उद्योग की माझीच नातं नावाची ही जी कथा आहे ती मी युट्यूबवर सादरीकरण केलं त्याचं आणि ती टाकली ती कथा. तर ती कथा अशाच एका कुठच्या तरी वाचकाच्या हाती सापडली ती कथा. आणि त्यांनी मला माझा नंबर शोधून मला फोन केला की आपण ही कथा मला खूप आवडली आहे, तर मी ह्याचं नाटक करू का, कथेचं नाटक. सो आपल्या कथेचं जेव्हा नाटकात रूपांतर होतं, मला असं वाटतं त्याच्यासारखा आनंद दुसरा नाही. आणि मग मी त्यांना माझी ओरिजिनल, ती काय मी 4च मिनिटाची कथा ती मी टाकलेली आहे युट्यूबवर. आणि ती पूर्ण कथा मी त्यांना पाठवली आणि मग त्याचं नाटक झालं. BST ची जी नाटकं असतात, फार महत्वाची नाटकं असतात ती, तर त्या नाटकामध्ये ती कथा सादर झाली, ती कथानकते. आणि त्याला मला दुसरं पारितोषिक मिळालं लेखनाचं. तर या कथेचं अशा तऱ्हेने ते नाटकात रूपांतर झालं. ते ऑलरेडी छापून पण आली आहे कथा आणि त्याचं नाटकात पण रूपांतर झाले. त्याच्यानंतर आणखी 2-3 प्रयोग पण त्या दिग्दर्शकांनी केले. तर या कथेचं महत्वाचं मला सांगायचं हे आहे की या कथेमध्ये 2 वृद्धांचं जे नातं दाखवलंय की एक सिनियर सिटीजन आपण ज्यांना म्हणतो, 60च्या आसपासचे 2 जण आहेत, तर त्यांचं एक असं उमलणारं छान नातं दाखवलंय. ते एका गार्डन मध्ये भेटतात आणि त्यांना एकमेकांविषयी आकर्षण वाटतं आणि मग ते त्यांची मैत्री वाढते. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये या दोघांच्या नात्याच्या पलीकडे जाऊन हे अशासाठी त्या माणसाला पण नाटक करावंसं वाटलं त्याचं, किंवा मला सुद्धा ते महत्वाचं याच्यासाठी वाटतं की त्या कथेमध्ये अवयवदानाचा आपण संदेश दिलेला आहे. आणि तो अवयवदानाचा संदेश अशासाठी महत्वाचा आहे की त्या दोघांचं जे नातं असं हळूवार उमलत असतं, डेव्हलप होत असतं, तेव्हा लक्षात येतं की त्यांना किडनीचा काहीतरी
आजार झालेला आहे आणि तो आजार किडनी ट्रान्सप्लांट केल्याशिवाय बरा होणार नाहीये. आणि ती किडनी देणार कोण? त्याची मुलं काही त्याला द्यायला तयार नसतात. आणि या बाईचं लग्न झालेलं असतं पण मिस्टर नसतात तिचे, तिला मुलबाळ नसतं. आणि मग ती सहज डॉक्टरांशी बोलते आणि काही खूप साऱ्या गोष्टी असतात किडनी ट्रान्सप्लांटच्या दरम्यान. काही काय म्हणतो आपण, आपल्याला वकिलाकडे जावं लागतं, आपल्या डॉक्टरकडे जावं लागतं, टिश्यू टायपिंग मॅच करावे लागतात, खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. त्या सगळ्या ती पार करते केवळ या मैत्रीमुळे. आणि त्या दोघांच्या सगळं मॅच होतं, ब्लड ग्रुप, टिश्यू टायपिंग, आणि ती ते आरामात त्याला किडनी देते आणि त्याला जीवनदान देते. आता हे जीवनदान दिल्यावर तो पुरुष असतो, स्वाभाविकपणे त्याला वाटतं की त्यालाही बायको नसते. तो सहज तिला विचारतो की आपण लग्न करूया का म्हणून. तर ती असं जाता म्हणते की ती बाई जी असते ती म्हणते की त्यांचे छान नातं असतं, मैत्री असते निखळ. पण ती म्हणते की सगळी नाती ही जोडायची नसतात, काही नाती ही जपायची असतात. मला असं वाटतं अख्ख्या नाटकामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे की एक स्त्री, मग ती कोणत्याही वयाची असो, तिचं जेव्हा पुरुषाशी कुठचंही नातं असतं, तिच्यापेक्षा 25 वर्षांनी 50 वर्षांनी लहान असो किंवा तिच्या इतका मोठा असो किंवा अदर वे राऊंड ऑल्सो, तर ही जी नातं जपणं आहे मैत्रीचं, ते महत्वाचं आहे. म्हणजे आता हा समोर शिवाजी गावडे माझ्या समोर येऊन बसलेला आहे, किंवा सुनीलजी आहेत, किंवा माझी मैत्रीण रश्मी कुलकर्णी इथे आहे. ही सगळी मंडळींनी मला इतके वेळा ऐकलंय, माझं सगळं वाचलंय, इतके वेळा ऐकलंय, तरी ते प्रत्येक वेळेस येऊन समोर बसतात. तर हे आमचं मैत्रीचं नातं आहे म्हणून ते येतात. आणि ही वर्षानुवर्ष टिकलेली मैत्री आहे. या मैत्रीमध्ये काही घेणं देणं नाही आमचं की मी त्यांना काही द्यायला पाहिजे किंवा त्यांनी मला काही द्यायला पाहिजे, काही नाही. कधी कधी तर मी रश्मी कुलकर्णीला सांगते की प्लीज माझा कार्यक्रम आहे, मी प्रतिभा माझी प्रतिभाचा 1 तासाचा, तू माझे 25-30 प्रयोग पाहिले तर येऊन बसू नको, मला टेन्शन येतं समोर बसले की मी काय नवीन बोलावं. म्हणजे इतरांसाठी मी बोलते तर नवीन असतं, तुला कंटाळा येऊ शकतो, इरिटेट होऊ शकतेस, तू येऊ नकोस. आणि तरी ती प्रेमाने माझ्याबरोबर येते. तर असं एका स्त्रीचं स्त्रीशी किंवा स्त्रीचं पुरुषांशी नातं असतं. तर जसं माझं शिवाजीशी नातं असेल, किती जुनं नातं आहे आमचं. तर हे लोक आपल्या प्रेमापोटी येतात, बसतात, आपलं इरिटेटिंग बोलणं सुद्धा कधी कधी प्रेमाने ऐकून घेतात, काही सजेशन देतात. तर ह्या गोष्टी नातं म्हणजे नातं दाखवणं मला वाटतं की त्या स्टोरीमधलं महत्वाचं होतं. मॅडम, ज्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय, मला नाही वाटत आहे कितीहीदा ऐकलं तरी ते इरिटेटिंग होऊ शकतं. त्यामुळे मी त्यांच्या बाजूने बोलतो की ते का पुन्हा पुन्हा येतात तरी इरिटेट होत नाही. तर मॅडम, एखादा असा प्रश्न जो मी विचारलाही नाहीये त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे एखादा असा प्रश्न, म्हणजे मी तुम्हाला सांगतो प्रश्नही तुम्हीच विचारा आणि उत्तरही तुम्हीच द्या. त्या विषयावर आपण कार्यक्रम संपतो. 2 मुद्द्यांना मी हात घालते. एक तर वाचक, जोपर्यंत आपल्याला वाचक नसतात ना, तोपर्यंत त्या कशालाच अर्थ नाहीये. म्हणजे वाचक हा फार महत्वाचा आहे. माझी एक छटा नावाची कथा होती. फार वेगळा विषय त्या कथेमध्ये मी हाताळला होता. तर ती कथा वाचून मला सिंगापूरच्या एका बाईचा फोन आला. आणि तिने मला विचारलं की ही सत्यकथा आहे का. नंतर एक अमरावतीच्या खेडेगावातली एक डॉक्टर होती, तिने पण एक वेगळी कथा वाचून मला ही सत्यकथा आहे का विचारलं. बरं, ती एकदा विचारलं नाही, ती 4 वेळा 4 दिवस फोन करत होती मला. की मग मी तिला विचारलं की बाबा तुझ्या बाबतीत असं घडलंय का, कारण तू इतकं विचारते, तुझी माझी तर काही ओळख नाहीये. तर हे जे असे वाचक असतात ना, ते वाचत असतात. दुसरी म्हणजे एक महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाळ फोंडके, आपल्याला माहिती आहे की जे फार मोठे शास्त्रज्ञ आहेत, फार उत्कृष्ट असे लेखक आहेत.
तर त्यांनी जेव्हा ही माझी कथा वाचली एक, तेव्हा त्यांनी मला ईमेल केला की मला कथा आवडली. बरं, तितक्यावर ते थांबले नाही. मराठी विज्ञान परिषदेमध्ये त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी खास मला सांगितलं की तुम्ही इतकी चांगली विज्ञान कथा लिहिली आहे आणि एकतर स्त्रिया विज्ञान कथेकडे अजिबातच वळत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इतक्या चांगल्या विज्ञान कथा लिहिल्या जात नाही. तर तुम्ही मला वचन द्या की दरवर्षी तुम्ही कमीत कमी 2 विज्ञान कथा लिहा. मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की जोपर्यंत वाचक आपल्याकडे नसतो चांगला, तोपर्यंत आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही. तर हे प्रोत्साहन, बाकी दिवाळी अंकवाले कथा मागवतात, मानधन मिळतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. त्याची पुस्तकं होतात, नंतर त्याची विक्री होते, त्याच्यातून आनंद मिळतो, त्याला पुरस्कार मिळतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच. परंतु एक असा जरी वाचक एका कथेला मिळाला ना, तरी मला असं वाटतं की आयुष्याचं आपल्याला ते सोनं झाल्यासारखं वाटतं. हा एक मुद्दा. आणि दुसरा एक मुद्दा मला असा सांगावासा वाटतो की तुम्हाला, मला किंवा आणखी आजच्या काळातल्या जगातल्या लोकांना वाचायला आवडत नाही. पुस्तक वाचन कमी झालेलं आहे. तर पुस्तकाचे ना भाव, किमती खूप वाढलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, आपलं लाईफ इतकं फास्ट झालेलं आहे. म्हणजे एक नोकरी करणारा व्यक्ती असेल तरी त्या बाईला डोंबिवलीवरून विटीला जर नोकरीला जायचं असेल किंवा पनवेलवरून कर्जतला तिला नोकरी करायची असेल तर तिला वाचायला रिकामा वेळ नाही. बरोबर, ती हातात पुस्तक घेऊन किंवा स्टँडिंग मध्ये ट्रेन मध्ये वाचू शकत नाही. तर याच्यावर पर्याय म्हणून अनेकांनी तुमचं स्टोरी टेलिंग असोसिएशन आहे, तर त्याच्यासाठी मी मुद्दाम सांगते की तुम्ही मुलांनी सुद्धा ना, की तुम्ही स्वतः कथा नाही लिहिल्या तरी चालतील, पण तुम्हाला एखादी कथा आवडली, एखादी कथा टचिंग वाटली, तर तुम्ही त्याचं वाचन करून ते तुम्ही युट्यूबवर टाका किंवा त्याचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करा. लोकांना आजच्या काळात हे हवंय. म्हणजे सुनील रेगे कथाकथन करून त्यांनी जवळजवळ आतापर्यंत 20-25 कथा त्यांनी युट्यूबवर टाकलेल्या आहेत. किंवा दशरथ पाटील नावाचे गृहस्थ आहेत, बोलती पुस्तक असं त्यांनी त्याचं नाव दिलेलं आहे. तर त्या पुस्तकाद्वारे त्यांनी अनेकांच्या कथा, त्याच्यात काही माझ्याही कथा आहेत, या वाचून त्यांनी त्या युट्यूबवर टाकलेल्या आहेत. म्हणजे त्याला 20-20, 25-25 हजार व्ह्यूज मिळतात. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या कथांना व्ह्यूज मिळतात. त्या लोकांना खूप कथा ऐकायला आवडतात. म्हणजे एखादी बाई पोळ्या करता करता कथा ऐकू शकते, एखादी बाई कपडे धुताना कथा ऐकू शकते, एखादी बाई स्टँडिंग मध्ये ट्रेनने ट्रॅव्हल करताना कथा ऐकू शकते, एखादा माणूस दुपारच्या वेळेस आडवं झोपल्यावर ती कथा ऐकू शकतो. कथा ऐकणं हा प्रकार खूप वाढलेला आहे आणि कथांचे व्हिडिओ अपलोड करण्याचं सुद्धा खूप लोकांनी सुरू केलेलं आहे. तर तुमच्या या असोसिएशन तर्फे सुद्धा तुम्ही चांगल्या कथा शोधा. तुमच्या वाचनात ज्या आलेल्या आहेत तुम्ही त्याला सुस्पष्ट वाचा. आज त्रिशा खूप छान बोलते. म्हणजे मला तिचं कौतुक नाही केलं तर बरोबर नाही वाटणार. ती खूप सुंदर सगळ्या लँग्वेज मध्ये ती बोलली. तर मला असं वाटतं की तुमची जी लँग्वेज आहे, म्हणजे त्रिशा गुजरातीत एखादी कथा वाचून ती युट्यूबवर टाकेल, तर ही कथा पोहोचवण्याचं काम सुद्धा तुमच्या स्टोरी टेलिंग असोसिएशन तर्फे झालं पाहिजे, लँग्वेज असोसिएशन तर्फे झालं पाहिजे, लिटरेचर असोसिएशन तर्फे. ही सगळी कामं महत्वाची, ती कोणीतरी केली पाहिजे. आणि हे अपलोडिंग इतकं सोपं आहे की ऑडिओ तयार करायचा, त्या पर्टिक्युलर कथा लेखकाचा फोटो किंवा त्या पुस्तकाचा फोटो, किंवा तुम्ही ज्या असोसिएशन तर्फे हा कार्यक्रम करतात त्या असोसिएशनचा फोटो आणि बॅकग्राऊंडला ती कथा टाकून द्यायची. तुम्ही इतकं सोपं आहे, नाही का? तर ते तुम्ही उलट आजच्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. बरं, आणि ही टेक्निकल गोष्ट जी मी युट्यूबवर सांगितलं तुम्हाला, माझी कथा वाचली, ती पण मी करोनाच्या काळातच शिकले. हा, त्यामुळे करोनाने आपल्याला काय दिलं असं जर कोणी म्हटलं तर मी युट्यूबवर कसे अपलोड करायचे व्हिडिओ हे शिकले. नंतर मी माझ्या अख्खी कादंबरी त्या काळात लिहिली, एक अख्खं नाटक मी त्या काळात लिहून काढलं. तर अशी एक बालकथांचं पुस्तक मी त्या करोनाच्या काळात केलं. तर लोक असे डिप्रेस होऊन बसले, ते काय करायचं काय करायचं काय करायचं. 24 तास काहीतरी करण्यासारखं होतं वेगळं वेगळं. तुमच्याकडे पण होतं, आपल्याला माहित नाही परत करोनासारखा काळ कधी येईल, येऊ नये आयुष्यात आपल्या. तेव्हा काय करायचं हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या.
सुचेता आलेली आहे. सगळ्यांचं मी खूप मीरा कौतुक करते की तू येऊन मला इथे वेळ देऊन बसलेली आहेस आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक इतकं छान देवशान इतके सुंदर प्रश्न काढले की मला खूप आनंद झाला. एक माझ्या कथांविषयीचं पहिल्या कथेपासूनचं आत्तापर्यंतचं आणि मला काही मार्गदर्शन करायचं होतं तुम्हाला जसं वीणा मॅडमने सांगितलं होतं ते सगळं माझ्याच्याने झालं असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की तुम्हाला कोणाला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारा, नाहीतर मग आपण थांबूया. पण तुम्ही प्रश्नांचा उल्लेख केला तर ही प्रश्न फक्त मी एकट्याने काढले नाही, त्यात माझ्या सोमया स्टोरी सोसायटीच्या संपूर्ण टीमने मला मदत केली. वत्सल, वीणा, आर्या, श्रीषा, जान्हवी त्या सगळ्यांनी मदत केली आहे. आणि आणखीन आमच्या ग्रुपमध्ये मेंबर्स आहेत त्या दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. आणि मला असं वाटतं की सोमया स्टोरी सोसायटीला याहून चांगली सुरुवात मिळू शकली नसती, याहून चांगले पहिले अतिथी मिळू शकले नसते. त्यामुळे आल्याबद्दल तुमचाही धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा जोरदार शाळेच्या आवाजात मी प्रश्न विचारतो. ठीक आहे, मीरा मॅडमला एक प्रश्न विचारा मॅडम. आवाज जातोय तसे. वीणाला बोलून म्हणते आभार मानणार आहे. वीणाला बोलून म्हणते आभार मानणार आहे. हां बोल. प्रतिभा, मला एक जाणून घ्यायचं आहे फक्त की खरं तर मगाशी तुम्ही उल्लेख केला एखादा विज्ञानासारखा विषय शिकवून सुद्धा मराठी भाषेवर प्रभुत्व नाही असं म्हणताच येणार नाही. इतकं अस्खलित इतक्या विविधांगांनी मगाचपासून आपण तिला ऐकतोय आणि वाचतोय. तर आपण नेहमीच विविध पुस्तकं तिनं लिहिली आहेत, विविध प्रकारातली लिहिली आहेत, त्याला अनेकोत्तम पुरस्कार मिळालेले आहेत, अनेक साहित्य संमेलनं ती गाजवत असते. हे सगळं सातत्यानं होतंय आणि तू सातत्यानं लिहितेस. विषय तर तू मगाशी म्हणालीस तसं अवतीभोवतीचे आसपासचे असे असतात आणि मग त्याला आवाका भेटतो. मला असं विचारायचं आहे की इतकं सातत्य आहे तुझ्या लिखाणामध्ये, तर कधीतरी पुनरावृत्ती होण्याची भीती असते आशया? आतापर्यंत असं नाही झालंय माझ्या माहितीप्रमाणे. का तर रजनी बऱ्याच वेळेस माझी पुस्तकं तपासत असते, खूप तपासत असते. तर विषय खूप वेगळे वेगळे आहेत. इतकं जग वास्ट आहे. म्हणजे प्रहारचे जेव्हा डॉक्टर सुकृत खांडेकरांनी मला सदर लिहायला सांगितलं, प्रहारमध्ये जे माझं सदर चालू आहे आता प्रतिभा रंग नावाचं, 3.5 वर्ष झाले त्याला, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं होतं की तू लेख लिही म्हणून. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की नाही, मला नाही जमणार. पण याला एक बॅकग्राऊंड आहे की मला आठवत आहे की जेव्हा मी नव्यानेच लिहायला सुरुवात केली म्हणजे ह्या माझ्या धनंजयच्या पहिल्या कथेमुळे मला एक सदर चालून आलं होतं. सामनामध्ये होतं का, नवाका नावाच्या वर्तमानपत्रामध्ये माझं एक सदर झालं होतं, उमलताना नावाचं. आणि मी त्या संपादकांना म्हणजे ते धनंजयची कथा वाचूनच त्यांनी मला अप्रोच केलं होतं की तुम्ही सदर चालवा म्हणून. आणि तर मी त्यांनी नावही छान दिलं होतं, उमलताना. आणि त्यांनी सांगितलं तू कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे अनुभव तू तुझ्या कथेमधून मांड, छोटीशी कथा. खूप छान वाटलं होतं की एका कोपऱ्यामध्ये आपला छान असा फोटो, बाजूला त्या कथेवरचा फोटो आणि आपली कथा, इतकं छान कलर पेजवर ते येत होतं सदर. आणि छान छान मला विद्यार्थी मिळाले. कोणी गप्प बसणारे विद्यार्थी, कोणी दंगा करणारे विद्यार्थी, कोणी कॉपी करणारे विद्यार्थी, कोणी उत्साह दाखवणारे विद्यार्थी, असे अनेक विद्यार्थ्यांचे अनुभव मी लिहित गेले. छान मजा येत होती. आणि एकदा माझी अशी वेळ आली की मला ते पाठवायचं होतं सदर आणि मला विषय सुचेना. आणि मी इतकी ब्लँक झाले की मला कळत नव्हतं की सदर आहे आणि ते आपल्याला पाठवायचे का, करायचं काय. आणि मग मी रजनीला म्हटलं की अगं काय करायचं, मला काही सुचत नाहीये. खूप अशी डिप्रेस होती. तेव्हा तिने मला म्हटले की ठीक आहे, मी तुला काहीतरी कथा सुचवते. आणि तिने काहीतरी लिहून दिलं मला आणि मग ती इलॅबोरेट करून कथा पाठवली. पण त्या कथेबरोबर मी एक नोट पण पाठवली की ही माझी शेवटची कथा, याच्यानंतर आपण माझं सदर बंद करावं. त्याच्यामुळे असं होतं की आपण काय लिहिणार, कारण तेच विद्यार्थी, तेच सगळे अनुभव, तेच कॉलेजचं वातावरण, असं तेव्हा झालं होतं. त्याला भीती ती होती मनामध्ये. म्हणून प्रहारला मी सांगितलं होतं की नाही जमणार. तेव्हा त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही विषय कुठचाही घ्या, संगीत घ्या, साहित्य घ्या, माणसांचा स्वभाव घ्या, कुठचाही विषय घ्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या दिवशी नाही सुचणार लेख त्या दिवशी तुम्ही लिहू नका.
आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट की तुम्ही 4 ओळी पण लिहा, नाहीतर 40 ओळी पण लिहा किंवा 400 ओळी पण लिहा, आम्ही छापेन. स्वातंत्र्य दिलं त्यांनी मला आणि त्याच्यामुळे हे सगळं अजून चालू आहे आणि मला वाटत नाही की त्याच्यात रिपिटेशन होतंय म्हणून. सुंदर. ईश्वर करो तुम्ही पुढची 100 वर्ष अजूनही लिहात राहावं आणि आम्ही वाचत राहावं. तर पुन्हा एकदा टाळ्यांच्या गळगळाटाने आपण त्यांचे अभिवादन करू. आणि आता मी त्रिशाला आजच्या कार्यक्रमाची धुरा परत एकदा सोपवतो. 30 आणि 31 जानेवारी पुढच्या वर्षी 2026 मध्ये आमच्या सोमया विद्याविहार संकुलमध्ये एका आंतरराष्ट्रीय स्तराचं कथाकथन नाटक मला एक विचारायचं होतं. ऍक्च्युली मी पण असं कधी कधी लिहित असते. सो मला तर माझ्या पण बाबतीत असं होतं की सुरुवात सुचत नाही, म्हणजे विषय सुचतो पण सुरुवात सुचत नाही. तर तुमच्या बाबतीत असं कधी होतं का? माझ्या बाबतीत अगदीच विरुद्ध होतं. म्हणजे सुरुवात मला छान सुचते, एखादा छान प्रसंग मी लिहिते आपल्या आसपास घडलेला आणि खूप छान सुरुवात करते आणि कथेच्या मध्यावर येते व्यवस्थितपणे आणि मग त्याचा शेवट कसा करायचा. इथे मात्र माझं खूपदा असं वाटतं की हा करावा का, तो करावा का, तो करावा का. किंवा एका खूप प्रसिद्ध दिवाळी अंकाने मला सांगितलं होतं की तुमची कथा मला खूप आवडली, त्यातले कॅरेक्टर खूप चांगले आहेत, तुम्ही प्रसंग खूप चांगले रंगवलेले आहेत, सगळं छान आहे, पण मला त्याचा शेवट आवडलेला नाहीये. आणि मग तुम्ही काही दुसरा शेवट देऊ शकाल का मला. आणि मग जेव्हा ती कथा मी हातात घेऊन बसले तेव्हा मला काही दुसरा पर्याय सुचेना की याला दुसरा शेवट असूच शकत नाही, असं होतं. पण सुरुवात मला नेहमीच अशी खूप छान सुचते. आणि तुझ्या प्रश्नासाठी सांगते की गझलच्या बाबतीत मात्र असं होतं की जो मधला असतो तो महत्वाचा असतो आणि शेर त्या मानाने कमी महत्वाचे असतात, पण मला धडाधड शेर सुचतात, पण मला मधला सुचत नाही. म्हणजे माझ्या कितीतरी गझलच्या बाबतीत मला असं, खूप लोकांचे फक्त मधले खूप छान असतात आणि मग पुढचे शेर चांगले नसतात, त्यामुळे ती गझल चांगली नसते. पण माझ्या बाबतीत अगदी विरुद्ध होतं की माझे सगळे शेर चांगले असतात पण मला मधला सुचत नाही. तर असं सगळ्यांना होतच, पण ते सवयीने किंवा आपण दुसऱ्यांच्या कथा वाचून ऐकून हळूहळू होऊ शकतं ते. म्हणजे तू लिहायला सुरुवात कर, ओके, सुरुवात ठेवून दे, आपण त्याला करू, नंतर पुढचं लिहून काढतो. तुमचे प्रतिभारंगामधले जे लेख आहेत ना, ते लेखाच्या शेवट सगळा उद्देशाने होतो, असं कसं काय? कदाचित मी कॉलेजमध्ये आयुष्यभर शिकवलं आणि आम्हाला सगळ्या शिक्षक लोकांना, मीरा असो, विभा असो, स्वाती असो, इकडे प्रश्न असो, आम्हाला सगळ्यांचा सगळ्यांचा एकच समस्या आमच्या सगळ्यांची की आम्हाला मुलांना खूप पॉझिटिव्हिटी द्यायची असते, खूप आशावाद द्यायचा असतो. आणि आजचा तर काळ इतकं डिप्रेशन मध्ये आहेत मुलं, तर खूप, म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही काही करा, जीव देऊ नका, काही करा, तुम्ही जीव देऊ नका. कॉलेज सोडायचं तर सोडा, लेक्चरला बसायचं नाही तर जाऊन बाहेर वडापाव खा, तुम्ही काही करा, पण मुलांना जीव देऊ नका. इतकं मी तळतळून मुलांना ते सांगत असते. आणि मला इतकं वाईट वाटतं की एकुलते एक मुलं IIT इंजिनिअरिंगला असतात किंवा मेडिकलला असतात आणि पटकन अशी जीव देतात, तर खूप मला वाईट वाटतं. तर आमचं ना सगळ्या लोकांची एक टेंडन्सी असते की बाबा तुम्ही आशावाद, हे नाही जमलं तर तुम्ही ते करू शकाल, ते नाही, पर्याय देणं त्यांना, आणि सतत असं शिकवणं असतं. जेव्हा हे सगळं माझ्या हाती मिळालं ना, तेव्हा इंटेन्शनली, जसं तू म्हटली ना की आपण काही गोष्टी मुद्दाम करतो, तसं इंटेन्शनली मी असं ठरवलं होतं की भांडणाचा विषय असो, स्ट्रेसचा विषय असो, एखादी दुःखद घटना असो, काहीही असो, याचा शेवट मी सकारात्मकतेनेच करीन. आणि आज 3.5 वर्ष माझा कुठचंही तुम्ही सदर घ्या, त्याचा शेवट मी सकारात्मकतेने शेवट केला.
अजून प्रश्न असतील तर मला विचारायचे असतील तर येस. मला तो जाणार नाही, तू बोल, जोरात बोल, जातोय आवाज. अच्छा मॅडम, आपण एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की तुम्ही 11वी पर्यंत 10वी पर्यंत मराठी भाषा शिकणार शाळेत. मी माईक म्हणून हा बोल. इकडे पुढे असायचे म्हणजे दिसेल स्क्रीन. अजून इकडे. तर मॅडम, तुम्ही म्हणालात की आपण मराठी भाषा 10वी पर्यंत शिकलात आणि त्यानंतर तुम्ही एक फॉरेन भाषा शिकलात का, म्हणजे जर्मन तुम्ही म्हणालात, तर त्यामागचं काही विशेष कारण असं? प्रत्येक गोष्टीला कारण असतंच, तसं याही गोष्टीला कारण आहे. शाळेत असताना मी खूप हुशार विद्यार्थिनी होते, परंतु मला अगदी जाणीवपूर्वक आर्ट्सकडे वळायचं होतं. मला माहित नव्हतं की मी शिक्षक होणार का लेखिका. एक माझा 9वीत किंवा 10वीत असताना माझा एक निबंध, एक मुलाखत आपल्याला असते ना शाळेमध्ये, ते मराठीमध्ये विषयामध्ये एक मुलाखत घ्यायची असते ना, तेव्हा एक कचरा वेचक मुलाची मुलाखत अशी मी घेतली होती. आणि माझ्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी शाळेत पहिला आलेला मुलगा, पंतप्रधानांची मुलाखत, मुख्यमंत्र्यांची मुलाखत, डॉक्टरची मुलाखत अशी घेतली होती. आणि माझी मुलाखत जी होती ती कचरा वेचक मुलाची मुलाखत अशी मी घेतली होती. आणि मी एकदम असं टिमिड होते. मी उभं राहायचे ना, त्या मुलं कमीत कमी उभं राहून विचारतात तरी मी खूपच अशी कधी स्टेजवर चढले नव्हते किंवा काय, अशी खूप घाबरट अशी होते. बावळट होती म्हटलं तरी चालेल. तर अशी खूप घाबरट असल्यामुळे मला खूप भीती वाटायची. आणि मी ती मुलाखत जेव्हा लिहिली तेव्हा बाईंनी जेव्हा वर्गातल्या 50 वह्या तपासल्या तेव्हा बाईंनी माझी मुलाखत खणखणीत आवाजात स्वतः वाचून दाखवली होती. आणि त्या बाईंनी मला म्हणजे त्यांनी मुलांना सांगितलं की कसं वेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे, की हिच्याकडे ही हे गुण आहे आणि ही पुढे आयुष्यात मोठी होऊन चांगली लेखिका बनेल, असं बाई बोलल्या होत्या. तो कदाचित परिणाम असेल डोक्यामध्ये, किंवा थोडंफार असं मला आर्ट्समध्येच इंटरेस्ट होता. मला खूप भीती होती, सायन्सची भीती होती. काय ते कापतात ते काय कापतो आपण, बेडूक वगैरे कापायचे, गांडूळ कापायचे, त्याचीही भीती होती थोडीशी शाळेत कॉलेजमध्ये सायन्सला जाण्याची. तर त्याच्यामुळे माझा असा विचार होता की आपण आर्ट्सला जाऊया, छानपैकी काहीतरी म्हणजे त्याच्यामध्येच आपण मोठं होऊया, असं कुठेतरी होती इच्छा माझी. परंतु शाळेत हुशार असल्यामुळे 10वीत चांगले मार्क मिळाले. 10वीत चांगले मार्क मिळाले म्हणून आई वडिलांनी मला सायन्सला घातलं की अरे तू काय हे ते होणार का, डॉक्टर इंजिनियरच होणार वगैरे वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबांना वाटलेलं की आता काय भारतात राहणार का, की कुठेतरी परदेशात जाणार, आयदर स्वतः किंवा लग्न होईल. आणि प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांचं जरा खूप जास्त कौतुक असतं. तर त्या कौतुकामुळे त्यांनी तो जर्मन विषय मला घ्यायला लावला होता, सेकंड लँग्वेज. आणि मला मराठीपासून दुरावलं, पण आज इतके छान वाटतं विनाने मला, मी मराठीत काहीतरी करते म्हणून इथे बोलवलेलं आहे. इतके छान वाटते की मी मराठीसाठी आयुष्यात काही करू शकले. आता आपली कार्यक्रमाची वेळ संपत आली. तर शेवटी एवढंच सांगेन की तुम्ही दिलेल्या प्रश्नांचे उत्तर ऐकताना मी एक एवढं मात्र नोटीस केलं की तुम्ही उत्तरही कथेच्या रूपात देत होता. तर तुमच्यातला तो कथाकार तुमच्या उत्तरांमध्ये पण दिसत होता. तर आता परत एकदा मी कार्यक्रमाची धुरा त्रिशाच्या हातात सोपवतो. बहुत धन्यवाद सनाफ मैडम आपका. तो इतनी पावर है स्टोरी में, इतनी सत्ता है स्टोरी कहानी के पास. तो मुझे ऐसा लगता है कि हमें सभी को स्टोरियाँ कहानियाँ जो है वो पढ़नी चाहिए. और जैसे प्रतिभा मैडम ने भी कहा कि वाचन बहुत ही जरूरी है. प्रतिभा मैडम आपका बहुत बहुत धन्यवाद. आपने पर्सनली मुझे भी बहुत सारी चीज़ें यहाँ पर मंच से अपनी प्रस्तुत की है. तो मैं त्रिशा कहना चाहती हूँ कि आज की चर्चा ने हमारे भीतर कहानी कहने की और सुनने की तृष्णा को और भी बढ़ा दिया है. मैं वीणा मैम से अनुरोध करूंगी कि वो यहाँ पर आए और वोट ऑफ थैंक्स यहाँ पर प्रस्तुत करें. थैंक यू वेरी मच.
आभार धन्यवाद. दिशा प्रतिभा सराफ जो कि मराठी की एक बहुत अच्छी कथा लेखिका और कवयित्री है और उनके कथाओं का कविताओं का अनुवाद हिंदी में अंग्रेजी में हो रहा है. ये बहुत अच्छी बात है कि हमारी रीजनल लैंग्वेजेस वर्ल्ड लेवल तक जाए. ये एक अच्छी बात हो रही है. और सराफ जी को जानता नहीं, ऐसे मराठी साहित्य में बहुत कम लोग आपको मिलेंगे और उनमें एक वैशिष्ट्य ये है कि वो प्राध्यापिका रह चुकी है और लेखन की सेवा करने के लिए ही मैं कहूँगी कि इस क्षेत्र से थोड़ा सा हटकर वो पूरी तरह से लेखन और साहित्य से जुड़ी है. पर अभी उनके मन में जो एक युवा पीढ़ी के लिए या स्टूडेंट्स के लिए जो आज है मन में कि उनके साथ कुछ कम्युनिकेट करें, वो हमेशा जीवित है. हमेशा हम ऐसे गेस्ट जो है वो ढूंढते रहते हैं कि जिनको ये मन में ऐसी इच्छा है कि वो चाहते हैं कि दे हैव टू कम्युनिकेट विद स्टूडेंट्स एंड फॉर क्रिएटिव आइडियाज एंड लॉट मोर. और ऐसे गेस्ट बहुत कम मिलते हैं जो कि हमें मतलब उनके वर्ड्स तो देते हैं, उनकी लिटरेचर को हम लेते हैं उनसे, वो तो एक अलग बात है, पर हमारे बच्चों को मन में रखकर वो बुक्स भी लेकर आते हैं. ऐसे गेस्ट हमें आज मिलते हैं. तो शी हैज ब्रॉट few books as a gift to our language literature library, and I am very much grateful to her that she has done it. This sensitivity is very rare, ma'am, and I really appreciate. तो पहले तो प्रतिभा सराफ जी को आभार कहते हुए I just want to end, and I think for Pratibha, she is a good poet. Pratibha is very good poet, but today we focus on her element of story. So there are one or two small poems actually I selected for you just in the program, but I think I'll be able to just one poem, and that is very enough. Prashna. She was talking about school, her school and school days. कधीतरी शाळेत बाईंनी प्रश्न विचारला होता, असते पण दिसत नाही ते का. कधीतरी शाळेत बाईंनी प्रश्न विचारला होता, असते पण दिसत नाही ते काय. मी उत्तर दिलं होतं, हवा. माझं खूप कौतुक झालं त्यावेळी त्या वयात. आता त्याच प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी बदललंय. आता मी म्हणते कविता. नाव इकडे कविता आहे, ती कवयित्री पण आहे. आपण इथे एक छोटासा बदल जर केला, आता मी म्हणते साहित्य. तर सगळीकडे हवा तेव्हा म्हटलं होतं मॅडमनी हवा, आता त्या म्हणतात की कविता. सगळीकडे असतं पण दिसत नाही, असतं पण साहित्य सगळीकडे आहे. सो ऑल ऑफ यू लिटरेचरचा आस्वाद घ्या, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. एव्हरी वन ऑफ यू एन्जॉय द लिटरेचर. अँड आय थिंक स्टोरी टेलिंग सोसायटी मध्ये जी सगळी मुलं आहेत, उर्मी मॅम, प्रियंका मॅम, फॉर एव्हरी वन आय थँक फॉर गिविंग अस द अपॉर्च्युनिटी ऑफ दिस इव्हेंट. थँक्यू.